सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत। सामन्याला सुरुवात होते। स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः या सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलेला आहे। चामुंडा विराई फायटर्स हा संघ मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल। आजचा सलग तिसरा दिवस अग्री प्रीमियर लीग 2021 च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत। सकाळचं कोवळं ऊन आपण पाहू शकतात। सूर्याची प्रखर किरण मात्र हळूवारपणे मात्र हळूहळू येत असताना खेळपट्टीकडे स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाचे पहिले गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आशिष वजय मॅन फ्रॉम बहाडोली दुकटन चे आपल्याला पाहायला मिळतात। आणि एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून दुकटन प्रीमियर लीग मध्ये हाताळलं गेलं तर 2 फलंदाज आहेत चामुंडा विराई फायटर्स संघाकडून रोहित पाटील एका साईडला पाहायला मिळतात। अमित पाटील या स्टार्ट ऑफ द मॅच अजित पुत्रन या ठिकाणी इशारा करताना पाहायला मिळतात। दोन्ही पंचांना ऑल द बेस्ट असेल, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल। स्टार्ट ऑफ द मॅच आजचा पहिला चेंडू आजच्या दिवसामध्ये 9:28 ॲक्युरेट पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि पहिल्याच चेंडूवर वेलकम बाउंड्री 4 धावा येतात। गुड शॉट बाय रोहित पाटील, सुपर टायमिंग। या ऐकूया आपण डीजेला। वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल, वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल, तुफान माजवल। या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं। थँक्यू, वेलकम बॅक। धावांची गती जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी दमदार सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आशिष वजय हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं। चिप शॉट ज्याला म्हटलं जातं, ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय। एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते। ती एकंदरीत 5 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे। पहिल्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ साकारला गेलाय आणि 2 चेंडूमध्ये फेकले गेलेत ते 2 चेंडू। पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने। पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। यावेळेला अमित पाटीलचा दमदार फटका पाहायला मिळतोय। चेंडू निघून जाईल, 1 बाउंस, चौकार, अग्री प्रीमियर लीग चौकार। ग्रेट शॉट, 4 धावा। आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला। थँक्यू, वेलकम बॅक। अग्री प्रीमियर लीग 2021 चा हा शानदार सोहळा आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय। येणाऱ्या चेंडूंवर जरूर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजांचं कर्दन काळ ठरेल। अमित पाटील बॅट चेक करत असताना बॅटचा टो लागला गेला होता, मिस टायमिंग झाला होता अमित पाटीलचा हा स्ट्रोक। आशिष वजय सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं। टप्पा अचूक आहे, अभेद्य कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत उजव्या हाताने। धावसंख्या 10 चामुंडा विराई फायटर संघाची। यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, आशिष वजय स्वतः मात्र या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि यावेळेला शेवटच्या मोमेंटला मात्र हा सोपा झेल पुन्हा एकदा कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकतायत। मात्र ज्या पद्धतीने प्रवीण गरत पुढे सरसावले गेले होते, हा झेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय आजच्या दिवसामध्ये। याचाच अर्थ येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल कुठेतरी धावांचा वेग ओघ वाढताना आपण पाहू शकाल। कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते। 5 चेंडूचा खेळ झालाय
आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स. एक एक जीवदानाच्या सायाने मात्र खेळी करतायत अमित पाटील आणि रोहित पाटील. आशिष वजे पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसात यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळते. नितेश पाटील स्वतः प्रोप्रायडर. एवला ऑन साईडला पुलचा फटका एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. गौरव किनी मात्र फेकी करतायत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि चामुंडा विराई 11 फायटर्स या संघाची स्थिती जर आपण जाणून घेतली तर 12 धावा फलकावर. पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस 12 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिला कॉल असेल तो दुसऱ्या सामन्यासाठी JRT टेंबोडे आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आपण पहिलं प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा आणि त्यानंतर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या 12. चामुंडा विराई 11 फायटर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. एका साईडला संघ मालकाचा विचार केला तर भालचंद्र पाटील अर्थातच भाल्यामामा आणि नितीनजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला देवानंद वजे आणि तसेच आपण पाहिलं तर विक्रम पाटील टीम मेंटॉर पाहायला मिळतात. प्रमोदजी घरत पम्या. तर दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतात. अमित पाटील सारखा मात्र या ठिकाणी एक कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक जीवदान जरूर मिळालंय आणि कितपर्यंत मात्र या संधीचं सोनं करेल ही येणारी वेध दर्शवेल. गौरव किनी एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरला गेला होता. तेच सातत्य घेऊन या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव किनी यावेळेला करण्याचा प्रयत्न. म्हणूनच मी म्हटलं होतं या संधीचं सोनं करेल का. आता मात्र चुकी करणार नाही. प्रवीण स्वतः रिॲक्शन मात्र या ठिकाणी पहा की झेल खूप महत्त्वाचे असतात. जसं टीम पेनने मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे एक झेल सोडला आणि कुठेतरी त्यांना सामना गमवावा लागला. हे आज लोकमतच्या पेपरमध्ये मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलं गेलं आणि माफीसुद्धा मागितली. ती अश्विनची थोडंसं स्लेजिंग केलं गेलं होतं. तर विकेट यावेळेला मिळतोय गौरव किनीला. विकेट टेकिंग गोलंदाज अमित पाटील बॅक टू द डगआउट. या ऐकूया सकाळच्या सत्रात मंत्रमुग्ध करणारा सॉन्ग. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. वाघाचा छावा आपला देवा. वाघाचा छावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. वाघाचा छावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. आगरी वादळ कडाडला. तर गौरव किनी या ठिकाणी आपण पाहतोय. मी म्हणूनच उल्लेख केला होता की विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून अनुभवाचा खजिना आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज आतमध्ये येणारा चेंडू रोहित पाटील सावध पवित्रा या ठिकाणी घेत असताना एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. काल पहिलं अर्धशतक सीझन 4चं मात्र अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून ठोठावलं गेलं. ते प्रवीण याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळाल्या. नाबाद खेळी केली. चिरागने त्याला सुरेख साथ दिली आणि एक मोठी पार्टनरशिप म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं रँकिंगवर ही पार्टनरशिप. धावांची गती स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 रन्स, 13 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज गौरव किनी पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी हलकेशा हाताने गौतम गंभीर कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. दादा सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलमध्ये एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. कारण जेव्हा लीगच्या मॅचेस खेळतो त्यावेळेला तुमची नजर जास्तीत जास्त पॉईंट टेबलवर असते. यावेळेला बॅटची एज घेऊन प्रवीण यांना जस्ट मिस करून चेंडू मात्र यावेळेला बिट करून निघून जातोय पंकजच्या हातामध्ये. फेकी येईपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. निरंजन एका साईडला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हरहुन्नरी खेळाडू आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर चेंडू फेकून झाले 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना संघ जाऊन पोहोचते फलकावर. 15 रन्स, 15 धावा.
यावेळेला पहिला सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित डेंजर झोनमध्ये होते. रोहित पाटील मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत चुकीचं कॉलिंग केलं गेलं होतं. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. गौरव किनीचं कौतुक करेन. ज्या अनुषंगाने मात्र टिच्चून मारा केलाय, अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा चेंडू फेकून झालेत. आत्तापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गौरव किनी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले गेले. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ झालाय आणि 8.50च्या सरासरीने पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाले. आणि सावध पवित्रा मात्र या ठिकाणी जरूर घेतलाय रोहित पाटील, कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. चेंडू जुना झाल्यानंतर मोठे फटके मारण्याची ताकद या खेळाडूकडे आपल्याला दोन्ही खेळाडूंकडे आहे. तर अजून 4 षटक आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. थँक्यू. दुसरा कॉल असेल JRT टेंबोडे आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा. हा सेकंड कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 8.50च्या सरासरीने चामुंडा विराई 11 फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मिस्टर योगेश बाबू. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने नव्हता, म्हणूनच पंच अजितजी पुत्रन या ठिकाणी वळत आहेत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 18 धावा. सकाळच्या सत्रात मात्र या ठिकाणी व्यायामाची गरज असते आणि ते मात्र मोका मिळाला अजितजी पुत्रन यांना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कॉटन बोल्ड. योगेश हर उन्नरी खेळाडू आणि यावेळेला मात्र रोहित पाटील बॅक टू द डगआउट. गुड बॉलिंग बाय योगेश अर्थातच बाबू. फलंदाज बाद एक बिग विकेट. बॅक टू द डगआउट. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. आहे अंगात जर्सी भडक आगरी दणका स्वभाव कडक आगरी दणका स्वभाव. थँक्यू. 18 धावा या फलकावर पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय. वाईड आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन करतोय. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा मात्र विराट कोहली ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नाहीये. पितृत्वाची रजा घेतली. तिसऱ्या स्थानावर मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याची घसरण झाली. 870 गुणांसहित तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळतोय. पंच काय दर्शवत आहेत. रिलीफ स्प्रे. पहिल्या स्थानावर जर विचार केला तर केन विल्यमसन हा खेळाडू न्यूझीलंड संघाचा 919 गुणांसहित हा पहिल्या स्थानावर कसोटी क्रिकेट क्रमवारीत आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह स्मिथने मात्र झेप घेतले. ती 900 गुणांसहित. आणि तिसऱ्या स्थानावर 18 नंबरची जर्सी परिधान करणारा विराट कोहली 870 गुणांसहित पाहायला मिळतोय. तोच आकडा मात्र 18चा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जतीन किनी मॅन्युअल स्कोरर, 2 आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी अनुराग चव्हाण मॅन फ्रॉम कमारे आणि एका साईडला राहुल कुंभारे पाहायला मिळतात मॅन फ्रॉम पालघर. सुंदर अशा वातावरणात तर रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. निरंजन पुन्हा एकदा सज्ज होतोय योगेशसाठी. ऑफ साईडला कट केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. चेंडू स्टॉप केला जाईल पंकजच्या माध्यमातून. फेकी करेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 19 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आगरी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार. सकाळच्या सत्रात संदीपजी पाटील, प्रशांतजी किने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना सुद्धा शुभ सकाळ असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19, लॉस ऑफ 2 विकेट. योगेश बाबू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. ऑफ साईडला यावेळेला टॅप केला जातोय. ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. थोडीशी फंबलिंग होत आहेत
आणि 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. इथे मात्र खऱ्या अर्थानं चामुंडा विराई 11 फायटर संघाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. परंतु गोलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये विकेटच्या आणि निर्धाव चेंडूच्या बाबतीत. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता, पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. महेश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं कंट्रोल नव्हतं. हा ना करता करता एक धाव. चेतन पाटील पुण्याचं काम करत असताना या ठिकाणी उपस्थित होत आहेत, पाण्याची व्यवस्था करतायत. लेग बायचा इशारा मात्र अजितजी पुत्रन यांच्याकडून येताना पाहायला मिळतो. थोडंसं मिसिंग द लाईन झाला होता, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच चेतन. खूप पुण्याचं काम करत असताना सकाळच्या सत्रामध्ये पाण्याची व्यवस्था करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. निरंजन एक लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आक्रमकता आहे या खेळाडूकडे, परंतु सिच्युएशननुसार आता कशा पद्धतीने खेळ याकडे लक्ष लागलं गेलंय. यावेळेला ऑन साईडला मी म्हटलं होतं आक्रमकता आहे या खेळाडूकडे, तेवढं पोटेन्शियल आहे. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन 6 धावा. क्या बात आहे, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग. ह्यूज 6 धावा. अग्री प्रीमियर लीग षटकार. मारी हा फटका छक्का पोर संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवल. 28 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळतात. योगेश बाबू पुन्हा एकदा यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स आणि तेवढंच निरंजनचं मात्र ॲक्युरेट आय साईड आपल्याला पाहायला मिळाली. कारण तुमची आय साईट मजबूत असणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहतो कधी कधी नजरेचा खेळ म्हणून संबोधला जातो. जेव्हा तुमचं वाढत्या वयानुसार चेंडूची नजर मात्र ज्या वेळेला नजर तुमची थोडीशी कुठेतरी क्लोज होत असताना पाहायला मिळते त्यावेळेला तुमच्या दांड्या गुल होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. यस पंच काय हवंय? रिलीफ स्प्रे. धावांची गती फलकावर 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तिसरा कॉल असेल JRT टेंबोडे आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा. सध्याची स्थिती जर आपण जाणून घेतली तर 3 षटकांचा योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. 29 लॉस ऑफ 2 विकेट. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया अनिकेतला डीजेला संधी. शरीर यष्टी मजबूत बॉडी. शरीर यष्टी मजबूत बॉडी. अधून मधून हा कुरवाळी दाढी. ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावल. ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावल. या आग्र्याच्या पोरानं पहाकस मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं पहाकस मैदान गाजवल. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण योगेशच्या माध्यमातून जरूर एक षटकार आला, परंतु त्याने एक सफलता प्राप्त सुद्धा केली. धावांची गती 29. 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना चामुंडा विराई 11 फायटर्स संघ जाऊन पोहोचते फलकावर. 29 निरंजन आणि एका साईडला महेश मॅन फ्रॉम कोपरचा हा खेळाडू गौरव किनी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ड्राईव्ह केला जातोय. एक धाव अर्जित केली जाईल. आशिष पाटील मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावताना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एक चांगले कलाकार सुद्धा आहेत सिंगर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30 रन्स. सुंदर अशा वातावरणात स्वप्नील डॉन मात्र उद्याची वाट पाहत आहेत. आज ते सकाळीच या ठिकाणी उपस्थित झालेत. गेल्या वर्षीचे 5 चेंडूवर 5 षटकार कोण विसरेल. सुपर बॅटिंग केले गेले होते भामटपाड्याच्या मैदानात. KT रिसॉर्टच्या अगदी समोर शिरसाटचं ते मैदान. पुन्हा एकदा गोलंदाज. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 30 रन्स 30 धावा. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू प्रवीण यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना ही खासियत आहे, ही ताकद आहे या गोलंदाजाची.
सहजता काय असते, सुंदरता काय असते, बोटांतील जादू काय असते हे मात्र गौरव किनीने आतापर्यंत दर्शवलं गेलंय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. महेश एक कॅलिबर खेळाडू आहे. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 31 रन्स, 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा अतिशय ग्लॅमर. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं की आपण एक चांगला खेळ करावा. हलकेशा हाताने अप्रतिम सुरेख बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना नरम हाताने खेळला गेला होता. चेंडूला येऊन दिलं. त्या पोझिशनमध्ये आला. बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडूला फक्त स्टेअर केला जातोय. चेंडू भावेश याच्या हातामध्ये, स्वप्नील यांच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 32 धावा, 32 रन. साहिल पाटील मात्र या ठिकाणी दर्शवतायत गोल्डन मॅजिक फिंगर. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम सुंदर एक्सलंट डिलिव्हरी. काही कमालीची गोलंदाजी केली आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. थोडीशी खेळपट्टी नमी आहे नो डाऊट, परंतु चेंडू बाउन्स होत आहेत. याचाच अर्थ ही खेळपट्टी जर आपण पाहिली कधी गोलंदाजाला साथ देते तर कधी फलंदाजाला साथ देताना पोषकदायक ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक चेंडूला सुंदररित्या मात्र यावेळेला आपण पाहिलं फेकून दिलंय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड शॉट बाय महेश. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख. आहे अंगात जर्सी भडक, आगरी दणका स्वभाव कडक. आगरी दणका स्वभाव कडक, आगरी दणका स्वभाव कडक. क्रिकेटच्या या रण मैदानी, क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा फडकला. क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा. 9.50च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा, 38 रन्स. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 38 धावा. सुंदर सॉन्ग मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बहाडोली गावातील सुपुत्र, एक सुंदर गायक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, राकेश जी कुडू यांच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारं हे सॉन्ग, ऊर्जा देणारं हे सॉन्ग आपण पाहतो. जे लिहिलं गेलंय ते राजू पाटील यांनी. ते सुद्धा सुंदर, चांगल्या प्रकारच्या मात्र सुंदर ओळी, 4 ओळी लिहिण्यामध्ये खूप माहीर आहेत. या दोन्ही व्यक्तींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल अग्री प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते फलकावर. 38 धावा, 38 रन्स. 9.25च्या सरासरीने आतापर्यंत खेळ करतायत योगेश बाबू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र हलकेशा हाताने चेंडूला फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा पूर्णपणे उपयोग केला होता. स्वप्नील पुढे सरसावतायत गली रिझनमध्ये. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 39 धावा. मात्र निरंजन चिकाटी प्लेयर जरूर आहे, कारण प्रत्येक चेंडूला मात्र ओळखतोय, चेंडूला येऊन देतोय, त्या पोझिशनमध्ये येतो, स्वतःला ॲडजस्टमेंट कसं करायचं हे दर्शवताना. कारण तुमचं युजेस फुटवर्क जर चांगलं असेल तर तुमच्या धावा या नक्कीच चांगल्या प्रकारच्या येतील बॅटमधून. आणि तेच मात्र या ठिकाणी निरंजन करताना तारीफ करावी या खेळाडूची. योगेश अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला ड्राईव्ह केला जातो इंटू द गॅप मध्ये. क्लास फटका, ग्लोरियस शॉट, APL चौकार. आगरी दणका कडक खेळी, आगरी दणका कडक खेळी. राजूच्या बातमी कानावर आली, होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. या आगऱ्याच्या पोरानं पहा कसं मैदान गात. बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय. पंकज पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 49, 49 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार क्रिकेटच्या या नूतन नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अग्री प्रीमियर लीग 2021 पर्व चौथे आहे. पहिलं पर्व आपण पाहिलं वीर तानाजी पारगावच्या मैदानात पाहायला मिळालं. दुसरं पर्व आपण पाहिलं क्वालिटी वाढली या स्पर्धेची पूर्णपणे टेंबोड्याच्या मैदानात आपण पाहिलं. तिसरं पर्व आपण पाहिलं शिरसाट केटी रिसॉर्टच्या अगदी मात्र हायवेच्या बाजूला. आणि हे चौथं वर्ष पाहायला मिळतं. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. वाडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालंय. ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 51 रन्स. 51 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज मात्र पुढे येईल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. 9:29 मिनिटांनी चेंडू फेकला गेला होता. आतापर्यंत 25 मिनिटे मात्र या ठिकाणी लागली गेलेत. 17 चेंडूमध्ये 33 धावा अशी पार्टनरशिप जतीन किनी मॅन फ्रॉम बहाडोली या ठिकाणी पोहोचवत आहेत आमच्यापर्यंत. थँक्यू. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत महेश आणि निरंजन या 2 खेळाडूंमध्ये. महेश सुद्धा 16 धावांचे खेळी करतोय तर निरंजन सुद्धा आपण पाहतो की 16 धावांचे खेळी करत असताना सुंदर रिस्पॉन्सिबिलिटी जाणली गेले दोन्ही फलंदाजांनी. आपल्या संघाला आपल्या डावाला कसं सावरायचं, आपल्या संघ मालकांवर मात्र कसा विश्वास दाखवायचा, आपल्या कर्णधारावर खऱ्या अर्थानं कसा विश्वास दाखवायचा हे मात्र या 2 फलंदाजांनी या ठिकाणी सूचित केले गेले. भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया 15 जानेवारीला सामन्याला सुरुवात होईल. परंतु विषय असा आहे की ज्या पद्धतीने आपण पाहतो की सर्व 9 खेळाडू इंज्युअर झालेले आहेत आणि इंजुरीने त्रस्त आहेत. तर त्यासाठी मात्र वीरेंद्र सेहवागने काल एक सुंदर ट्विट केलं गेलं. एक कॅप्शन लिहित मात्र त्याने ट्विट केलं गेलं की जर 11 जणांचा जर भरणा नसेल तर नक्कीच मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यासाठी सज्ज आहे. आणि तो व्हायरल झाला पूर्णपणे ट्विट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. सरळ चेंडू प्रवीण यांच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी. तेवढाच वेग आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर नक्कीच या गोलंदाजाचं जरूर कौतुक होईल. ऑफ साईडला सुंदर फटका आहे. एकदा वर्जित केली जाते. योगेश पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी फलंदाज महेशला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनचा रस्ता यावेळेला जरूर त्या रस्त्याला मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी बाद. महेश आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती 52 धावा, 52 रन्स. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. धावांची गती 52, 52 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. आशिष पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत आपण पाहतोय 53 धावा, 53 रन्स. निरंजनने आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी केले. स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी जाणत असताना षटकार चौकारांची आतषबाजी सुद्धा केली आणि सिच्युएशननुसार खेळण्याची कला या फलंदाजाकडे आहे आणि तेच त्याने मात्र या ठिकाणी आतापर्यंत मान्य केलंय. 2 पंच मात्र या ठिकाणी आपण पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये मुन्ना पठाण आणि अजित पुत्रन 2 लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली आणि आज कुठेतरी क्रिकेटचं नातं जोडावं म्हणून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. एका साईडला जय पवार आपल्याला पाहायला मिळतात. ते तिन्ही पंच या स्पर्धेला नेमणूक केली गेले. आमचे साथी समालोचक मनोजी पाटील मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात शुभ सकाळ. अप्रतिम गुड डिलिव्हरी. श्रेयस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने खेळलाय. निरंजन यावेळेला डेंजर झोनमध्ये होता परंतु थोडेसे फंबलिंग झाले. योगेश कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते
आणि या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात, कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र उपयुक्त ठरत असतात संघाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 55 रन्स, 55 धावा, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. यानंतर JRT टेंबोडे आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा हे दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डायरेक्ट हिट होईल का पाहायचं आहे. फेकी करेपर्यंत या ठिकाणी मात्र प्रथमेशचं कंट्रोल नव्हतं. अंडरआर्म फेकी केली होती योगेश, याचं सुद्धा मात्र या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पूर्ण खचलं गेलंय. तर 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 57 धावा स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस आपण पाहतोय चामुंडा विराई फायटर्स. या 2 संघांमध्ये पहिला सामना आजच्या दिवसातील आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांसाठी हा माहितीचा सामना. आतमध्ये येणारा चेंडू श्रेयसला काही समजलं नाही. हा चेंडू मात्र पॅडवर जाऊन आदळतोय. प्रवीण मात्र त्या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ना करता करता या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि फेकीपर्यंत या ठिकाणी फलंदाज बाद लेग बायच्या स्वरूपात एकच धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 6 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाने चामुंडा विराई फायटर्स या संघाने स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या संघासमोर. प्रथमेशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने मात्र टिच्चून मारा केला. अप्रतिम अभेद्य कामगिरी करताना गुडलेन स्पॉटवरून चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. गुड बॉलिंग, प्रथमेशचं कौतुक करेन. तर 6 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत, त्यांचं सुद्धा आम्ही कोर कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण ऐकूया तत्पूर्वी डीजेला. बंधू प्रशांत योगेश सर, साथी रुपेश साखरेकर. बंधू प्रशांत योगेश सर, साथी रुपेश साखरेकर. सर्व दिलदार आगरी पोर, लावला स्पर्धेला हातभार. लावला स्पर्धेला हातभार, लावला स्पर्धेला हातभार. डीजेवर या समालोचनी, डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला. डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. चला, JRT टेंबोडे संघाचा कर्णधार आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. कल्पेश पाटील मडवी प्लीज आपण यायचंय. तर 59 धावांचं लक्ष समोर आहे. दुसरा सामना JRT टेंबोडे वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. तिसरा सामना रेहान सुपर किंग्स बहाडोली वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. JRT टेंबोडे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस आई सप्तशृंगी सरपाडा. रेहान सुपर किंग्स बहाडोली वर्सेस चामुंडा विराई फायटर्स. शौर्य वॉरियर्स भामटपाडा वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. अशा पद्धतीने मात्र आजच्या दिवसातील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या प्लीज. सेंट युअर टू ओपनिंग प्लेयर. 59 धावा जर या अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे मात्र दर्शवावं लागेल ते फलंदाजांना. तर गोलंदाजांची भूक काही मिटणार नाही, कारण जेव्हा आपण सिनेमा चित्रपट ग्राहक जातो त्यावेळेला आपल्याला हवं असतं एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. परंतु क्रिकेटच्या या दुनियेमध्ये फलंदाजाला हवं असतं रन्स, रन्स अँड रन्स आणि गोलंदाजाला विकेट्स, विकेट्स अँड विकेट्स. या गोष्टी खूप मायने राखतात. चला, 2 फलंदाज, घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. एका साईडला देवानंद वजे यांचा संघ पाहायला मिळतो. विक्रम पाटील, प्रमोदजी घरत, पम्या टीम मेंटॉर आहेत पारगाव. तर एका साईडला आपण पाहू शकाल भालचंद्र पाटील अर्थातच भाल्या मामा आणि नितीनजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या जातात. प्रवीणने काय कमालीचं कालच्या दिवसामध्ये आक्रमकता सिद्ध केली.
झंझावत झुंजार वादळी खेळी पाहायला मिळाली अर्धशतकांची. चला JRT टेंबोडे आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा जवळजवळ कॉमेंट्री स्टुडिओमधून आम्ही 6 ते 7 वेळा अनाउन्समेंट केलंय. पण एक चांगली स्पर्धा खेळतोय, त्या नियमांचं काटेकोर पालन करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. एखाद्या स्पर्धेची उंची तेव्हाच गाठते ज्या वेळेला तुम्ही नियमांचं पालन करता, व्यवस्थित मात्र निर्विवाद मात्र स्पर्धा ती पार पाडली जाते. त्यावेळेला एक स्पर्धेची उंची आहे ती खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलचे नियम कालच्या दिवसात आपण पाहिलं की क्रॉसिंग करणं, जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा नवीन येणारा फलंदाज हा मात्र क्रॉसिंग करेल 30 यार्ड सर्कलमध्ये, अन्यथा नाही केलं तर तुम्हाला एक धावांचं पॅनलाइज केलं जाईल. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल शुभम पाटील यांच्या संघाला मात्र पॅनलाइजला सामोरे जावं लागलं. 2 वेळा मात्र अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल. एक क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला सुद्धा पॅनलाइज केलं गेलं होतं. चला या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत दोन संघांमध्ये. सामन्याला सुरुवात होते. 59 रन्स टू विन असतील, 36 बॉल्स रिमेनिंग असतील. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्यासाठी मिस्टर निरंजन. सामना करेल प्रवीण. एक आक्रमकतेचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय. परंतु आजच्या या सामन्यामध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग असेल की मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग असेल, पाहणारी वेळ मात्र जरूर ठरेल. ऑफ साईडला हलक्याशा हाताने भागेश पुढे सरसावतायत, स्क्वायर फेकी करतायत. चेंडू मात्र यावेळेला बॅकअपसाठी धीरज येत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल, कारण एक धाव जेव्हा येते तेव्हा तुमचं मनोधैर्य वाढतं आणि तेच मात्र या ठिकाणी प्रवीणने सिद्ध करून दाखवलंय. कारण पूर्ण वर्ल्डमध्ये आपण पाहिलं तर मार्वन अट्टापट्टू असा हा मात्र खेळाडू ठरला, ज्याला दुसऱ्या धावेसाठी मात्र जवळजवळ 6 वर्ष वाट पाहावी लागली होती. असं त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये प्रवास त्याचा खूप मात्र कठीण पाहायला मिळाला, परंतु त्याने हार मानली नाही. पुन्हा एकदा मात्र फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला, नेटमध्ये सराव केला, एक चांगला कप्तान बनला आणि जवळजवळ 17 शतकं त्याच्या बॅटमधून निघाली. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल चेंडूला मात्र इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. प्रशांत किनी यांच्या स्वागतासाठी 4 धावा. APL चौकार. थँक्यू. तर 5 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. चिरागचा हा फटका अप्रतिम. विराट कोहली कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडूला खेळले गेले. एकदा वर्जित, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 6 या धावसंख्येवर. स्टार्ट चांगली झाले. पाहायचं येणारे वेळ दर्शवेल. इथे विकेट फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल चामुंडा विराई 11 फायटर्स संघाला. तर प्रवीण सारखा फलंदाज जबाबदारी सांभाळणारा, मात्र संघाला घेऊन पुढे जाणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला नव्हता, कारण त्यांनी फील्ड जी सजवली ती पाहिली होती. त्या गॅपमध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु निरंजने मात्र या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं. सुंदररित्या हा चेंडू पाहायला मिळाला. एक्सलंट डिलिव्हरी. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये फर्स्ट स्लिप. टेनिस क्रिकेटमध्ये कमी आणि क्वचितच अशा फर्स्ट स्लिप पाहायला मिळतात. यावेळेला मात्र आपण पाहतोय कॉटन बोल्टची संधी होती. प्रवीण यांनी सांगितलं निरंजन थँक्यू व्हेरी मच, परंतु या ठिकाणी या पॅव्हिलियनमध्ये चामुंडा विराई ओ माय गॉड हाच शब्द निघाला असेल. धन्यवाद व्यक्त करण्याचा मात्र हा प्रसंग पाहायला मिळाला. पायाचं या जीवदानाचं परिपूर्ण सोनं मात्र या ठिकाणी करेल का संधीचं, येणारी वेळ दर्शवेल. अमित पाटीलने मात्र त्या संधीचं सोनं केलं नव्हतं, परंतु प्रवीण सारखा खेळाडू करेल का पायाचं आहे. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा मनगडीच्या साहाय्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. श्रेयस मात्र पुढे सरसावतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा तालमेल खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या दोन्ही फलंदाजांनी एक चांगली मोठी पार्टनरशिप गाठली आणि पहिल्या रँकिंगवर या 2 फलंदाजांचं नाव घेतलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती
आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गौरव करे हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार चिठी दादा हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर गाजे पालघर जिल्ह्याभर गाजे पालघर जिल्ह्याभर योगदान केलं लाख मोलाचं योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला योगदान केलं लाख मोलाचं थँक्यू डीजे, मर्दासारखा. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक 8 धावा, 51 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळेल. चिराग यावेळेला मात्र मार्किंग करत असताना गाठ घेत आहेत पंचांकडून. ही क्वालिटी फलंदाजीची ओळख असते. स्मिथवर मात्र नक्कीच आक्षेपार्ह केला गेला होता. पुन्हा एकदा मात्र टीम पेन त्याच्या पाठीमागे उभा राहिला. आज पुण्यनगरीच्या हेडलाईनमध्ये पाहायला मिळालं की स्मिथने मात्र ते गैरवर्तन केलेलं नाही आहे, परंतु स्लेजिंगचं 2016, 17 तदनंतर 18मध्ये सुद्धा त्याने स्लेजिंग केलं. चेंडू कुरतडल्या प्रकरणी मात्र 1 वर्षाची बंदी त्याला आणली, परंतु त्याच दिवसामध्ये पुन्हा एकदा मात्र रिषभ पंतची मार्किंग ज्यांनी गाठ घेतली होती ती मात्र पुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र हुकचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय शॉर्ट लेग गलीला. बाईच्या स्वरूपात अजितजी पुत्रन या ठिकाणी वळताना पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 9 धावा. चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते स्टँड, कॅमेरामॅन स्टँड जर आपण पाहिलं तर विनायक किने आणि विशाल पाटील जे कबड्डी कोच आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख कबड्डी कोच म्हणून, प्रशिक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तर जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत बसण्यासाठी सावलीचा आसरा असणारे गणेश पाटील आणि शुभम पाटील यांच्या माध्यमातून पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी कोणताही मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, डिस्कस करतायत दोन्ही पंच. आणि येस इज गॉन. प्रवीण मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या आपण ऐकूया विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. पालघर वसईची 18 गाव याहो गावांचा गाजतय नाव पालघर वसईची 18 गाव याहो गावांचा गाजतय नाव खेळाची तिने आपला डाव मनी ठेवा हो बंधू. थँक्यू डीजे. यावेळेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 13 रन्स 13 धावा. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सेकंड इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करताना चामुंडा विराई 11 फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला.
सुपर बॉलिंग षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं रोहिदासने काल सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली होती. 4 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या एका इनिंगमध्ये. एकाच साईडला अमित पाटील हे सुद्धा मात्र गोलंदाज आज थोडेसे पाठीमागे राहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला सुरेख फटका आहे. पायाचं श्रेयस याच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. योगेश बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट आपल्याला पाहायला मिळतात. कोणी तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. योगेशने मात्र जरूर चौकार एक आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर डॉट आला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर या वेळेला फलंदाज बाद होताना दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 रन्स 13 धावा. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या संघाचे. घेऊया एक सुंदरचं सॉन्ग. राजू म्हणतो एकीचा हा, राजू म्हणतो एकीचा हा संदेश आता घडविला. राजू म्हणतो एकीचा हा संदेश आता घडविला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 59 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना यावेळेला 2 फलंदाज तर तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं शॉट ऑफ लेन चेंडू जरूर होता. एकदा वर्जित केली जाते स्लिमिडॉन क्षेत्रामध्ये. रोहित पाटील त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावत आहेत. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. विजयासाठी 24 चेंडू 45 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 11.25च्या सरासरीने खेळावं लागेल. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. यानंतर होणारा सामना JRT टेंबोडे वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एक सुंदर सामना पुन्हा एकदा मात्र आपल्या डोळ्यासमोर रंगताना. उद्यापासून मात्र B गटाला सुरुवात होताना आपण पाहू शकाल. शौर्य वॉरियर्स भामटपाडा ऑन द टॉस अँड सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. गेटवे ऑफ इंडियाची भारताचं प्रवेशद्वार ची आठवण येईल अशा पद्धतीने मात्र खूप छान पद्धतीने सजावट केले. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक स्टँडवर आपल्या संघ मालकांच्या संघाचं नाव या ठिकाणी देण्यात आलंय आणि संघ मालकांचं नाव सुद्धा आपण पाहू शकतायत. अग्री प्रीमियर लीगचे जे कोर कमिटीचे मात्र काही जे आपल्याला बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या कार्यकर्त्यांचं बॅनर सुद्धा आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे खऱ्या अर्थानं ही ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतो. छोटं रोपटं लावलं 4थ्या वर्षात मात्र हे वाढताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी 30 तरार चेंडू होता. ही खासियत अमित पाटील या गोलंदाजाची. भाईंदर या संघातून प्रोफेशनल क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं, वसई कोळीवाडा या संघातून सुद्धा प्रोफेशनल क्रिकेट हाताळलं गेलं असा हा खेळाडू मात्र अमित पाटील आपण पाहतोय. एक सामना मला आठवतो चांदीपच्या मैदानात काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना. चिराग या वेळेला मात्र थोडेसे प्रेशराईज आहेत कारण त्यांचे पार्टनर प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन गेल्यानंतर फलंदाजाला प्रेशर असतं नो डाऊट. परंतु इथे मात्र थोडीशी चुकी कदाचित विनोद यांच्याकडून झालेली आहे आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. बाईकच्या स्वरूपात मला वाटतं या ठिकाणी अर्थातच बॅटची एज लागली नव्हती. एज लागली होती की नव्हती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की यस क्षमस्व बॅटची एज लागली होती कारण रिॲक्शन विनोद यांचं लगेच या ठिकाणी समजलं. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना निहीर याच्या बॅटमधून एक धाव येते. सुचित पाटील पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने 16 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, शुभ सकाळ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं शॉर्टम पुलचा फटका पाहायला मिळतोय. निरंजन मात्र पुढे सरसावेल. 1 बाउन्सने चेंडूला कन्व्हर्ट करतोय. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल.
ज्यावेळेला मोठे फटके येत नाहीत तेव्हा स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेची गोष्ट असते. तुमचं प्रेशर आहे ते रिलीज करण्यासाठी तुम्हाला सिंगल डबल घेणं खूप गरजेची गोष्ट असते. एखादा 6 चेंडूंपैकी एखादा लूज चेंडू येईल त्यावेळेला अटॅकिंग मोडमध्ये येणं खूप गरजेची गोष्ट असते. उलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही निहीर याच्या बॅटमधून. एकदा वर्जित केली जाते. श्रेयस मात्र पुढे सरसावत आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहतो विनोदने मात्र काही चपळाही दाखवली, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. विजयासाठी 59 धावांचा पाठलाग करताना प्रथमतः प्रवीण बाद झाल्यानंतर या ठिकाणी धावांचा वेग आहे तो कमी झाला. परंतु क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच म्हटलं जातं एका खेळाडूवर निर्भर राहणं हा क्रिकेटच्या परिभाषेत मात्र कठीण ओळखलं जातं. अप्रतिम क्लोज किपिंग अर्थातच स्टंपला चिकटून मात्र या ठिकाणी यष्टीरक्षण करताना विनोद तेवढ्या चतुराईने. नाईस विकेट किपिंग बाय विनोद. तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. अमित पाटीलचं मी कौतुक करेन या षटकामध्ये. सुंदररित्या आपण पाहतो धावांची गती 18, विजयासाठी 41 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 41 धावा हे सामन्याचं समीकरण असेल स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या संघाला. चला वेळेची दिरंगाई करू नका, वेळ दवडू नका. लगेच आपण गोलंदाजी मार्कवर येईपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडेला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडेला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर विनोदने मात्र या ठिकाणी. अजितजी पुत्रन त्या ठिकाणी सांगतायत की शोल्डरला जाऊन चेंडू मात्र आदळला गेलाय. धावांची गती फलकावर या ठिकाणी 18 धावा, 18 रन्स. यावेळेला मात्र आपण पाहतो विनोद रिॲक्शन पहा. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅकअप चांगला मिळतोय रोहिदासच्या माध्यमातून. सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाहीये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 59 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पूर्णपणे नामुष्की ओढवली गेले. धावसंख्या फलकावर 19, 19 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड अगदी बांधवांकडून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा यावेळेला मात्र सुंदररित्या आपण पाहू शकाल जमिनीलगत चेंडू मात्र निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात चित्याच्या चपळाईने. जर प्रतिस्पर्धी संघावर जर दबाव आणायचा असेल तर तुम्हाला हेच सिद्ध करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 रन्स, 21 धावा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू मात्र हाय आणि यावेळेला श्रेयस कोणतीही चुकी करणार नाही. खूप उंची गाठली होती, मात्र यावेळेला आपण पाहतो चेंडू निघून जातोय श्रेयसच्या हातामध्ये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल चिराग. थोडासा दबाव होता चिरागवर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु डिस्टन्स व्यवस्थित क्लिअर झालं नाही. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल आशिष मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत या वळूया आपण डीजे ऑपरेटरकडे, अनिकेतकडे. आगरी दणका कडक खेळी, आगरी दणका कडक खेळी. राजूच्या बातमी कानावर आली, होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. होऊन खुश जांभूळ ज्यूस याने मटण शिजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. राजू पाटील यांनी मात्र लिहिलेलं हे सॉन्ग आणि गायलेलं हे सॉन्ग आपण पाहतोय. पंच दर्शवतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 21 धावा. राकेश कुडू यांनी गायलेलं हे सुंदरसं सॉन्ग आपल्या भेटीला
यावेळेला ऑन साईडला निहीरचा हा मात्र यावेळेला आपण पाहतो फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर निहीर नावाचा कडक शॉट, सुंदर फटका, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग, एक्सिलंट. पंच काय दर्शवत आहेत. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेच फेकायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 27. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 32 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. निहीरने मात्र या ठिकाणी क्रॅकिंग शॉट खेळला गेला. पॉवरफुल स्ट्रोक होता. टेक्निकली साऊंड सिस्टम पाहायला मिळाला निहीरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. निरंजन अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नसतो हे आपण कित्येक वेळा पाहिलं. फलंदाज प्रतीक्षा करत असतात या चेंडूची. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 32 धावा. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा दोन्ही फलंदाजाने. 12 चेंडू 32 धावा. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ जर क्वालिफायर होतोय तर अक्षय पाटील टेंबोडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल संघाला, पूर्ण संघाला. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या संघाला. निहीर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी सज्ज. आशिष पाटील मनात विचार करतायत माइंडमध्ये. 12 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 16ची सरासरी मेंटेन करावी लागेल. दोन्ही फलंदाज कॅलिबर आहेत, नो डाऊट कॅपेबिलिटी आहे. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं अमित पाटील सारखा गोलंदाज या ठिकाणी मात्र सहजी हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हटलं जातं की ज्या पद्धतीने आपण पाहतो पेशन्स हार्डवर्क इज द रिअल की. कठोर धैर्य ही मात्र यशाची किल्ली म्हणून संबोधली जाते आणि तेच खूप महत्त्वपूर्ण असतं क्रिकेटच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 27. 27 धावा, 12 चेंडू 32 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. चला फक्त आपल्याकडे 3 मिनिटं राहिलेली आहेत कारण 9:29 ला चेंडू फेकला गेला होता. आपण पाहतो आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 5 ते 10 मिनिटे आपल्याकडे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला मिस टायमिंग. एक धाव अर्जित केली जाते. श्रेयस एक अप्रतिम चित्याच्या चपळाईने काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. कॉन्सन्ट्रेशन पहा या खेळाडूचं मात्र जरूर भविष्य उज्ज्वल आहे. सफाळे संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. NCC सफाळे संघाचा कर्णधार सुद्धा मात्र म्हणून त्याची निवड केली गेले. अपकमिंग यंगस्टर. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकतात. 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 11 चेंडू 31 धावा. सुपर मॅच. सरळ बॅटने नेहरीचा हा फटका तंत्रशुद्ध आहे. रोहित पाटील मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 29 धावा. अमित पाटील सुंदर गोलंदाजी करताना ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. कॅलिबर खेळाडू म्हणून आशिष पाटील याच्याकडे पाहिलं जातं. आता खऱ्या अर्थानं संघाला गरज आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर मुन्ना पठाण या ठिकाणी वत आहेत. वाईटचा इशारा करत असताना एका धावेनिशी संघ हळूवारपणे पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 29 धावांचं लक्ष असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणता आयकॉन सर्वश्रेष्ठ ठरतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ब्लॉकरमध्ये चेंडू होता, खोदून काढला जातोय. हे ब्रह्मास्त्र आहे अमित पाटील या गोलंदाजाकडे. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. हुलकावणी देण्याचा प्रयत्न निहीरने मात्र जरूर करतायत. कॉन्सन्ट्रेशन घालवण्याचे लक्षणं ही असतात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 रन्स, 31 धावा. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 धावा. एक मोठा फटका मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलून देईल. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय.
अशाच पद्धतीने मात्र यंगस्टर जे गोलंदाज आहेत त्यांनी मात्र ओळखणं खूप गरजेची गोष्ट. ज्या वेळेला मात्र तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवता, चांगली गोलंदाजी करता, कॉन्सन्ट्रेशन काय असतं, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सहजता, सुंदरता, विविध पैलू, या बोटांतील जादू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 32-27 धावांचं लक्ष्य. फुलटॉस चेंडू यावेळेला ऑफ साईडला मात्र म्हणता येणार नाही, व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, क्या बात आहे. म्हणून मी म्हटलं होतं एक षटकार पूर्ण सामन्याचं चित्र बदलेल. आणि धावांची गती 38 धावा. आता मात्र यावेळेला 7 चेंडू 21 धावा. व्हॉट अ मॅच. मॅक्झिमम 6 बाय आशिष पाटील. गोर घुंगरू घुंगरू केसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची. तर 38 धावा, 7 चेंडू आणि 21 धावा. आशिष पाटील यांचं सॉन्ग, सुंदर आवाज, गोड आवाज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेला मात्र आपण पाहतोय रोहिदास डबल माइंड मध्ये होते, डेंजर झोन कडे होते. या ठिकाणी टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरली गेली असती, परंतु रोहिदास मात्र या ठिकाणी चुकीच्या एंडला फेकी गेली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूप क्रीज मध्ये आहे. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावा. स्टार्ट चांगली झाली नव्हती आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हा तुम्ही फाउंडेशन बिल्ड करता त्यावेळेला ऑटोमॅटिक चांगली इमारत बांधली जाते. तसंच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळेला तुम्ही चांगली पार्टनरशिप करता, सलामीवीर मात्र चांगल्या प्रकारची स्टार्ट करून देतात, तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज एन्जॉय करतात. 6 चेंडू 20 धावा. सुपर मॅच. ही खासियत आहे आग्री प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून. प्रमोद घरत, मंडप डेकोरेटर्स उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. तुषारजी पामाळे या ठिकाणी उपस्थित झालेत. रोशनजी पाटील, वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात आपणास शुभ सकाळ. 6 चेंडू आणि 20 धावा. सुपर मॅच. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 20 धावा. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 2 फलंदाज आहेत, एका साईडला आशिष पाटील, एका साईडला निहिर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर भागेश, मॅन फ्रॉम उमरोळी. 6 चेंडू आणि 20 धावा. अजून एक मोठी स्पर्धा येताना पाहायला मिळेल. 19 ते 24 1,25,000ची स्पर्धा. रॉकी ग्रुप चषक. विटी लाईनकरांना, सफाळेकरांना पुन्हा एकदा मात्र पर्वणी खमंग मेजवानी क्रिकेटची पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये खास करून शंकर धोत्रे आणि दशरथ पाटील यांचं मात्र जरूर जुगलबंदी पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज बाईक उपेश पाटील रॉकी, तदनंतर संतोष भोईर मामा यांच्या माध्यमातून तुषार भोईर असतील, राहुल पाटील असतील, त्यांची ती स्पर्धा मंगेश पाटील असतील. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला चेंडू मात्र निघून जाईल. सुचितच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरता आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी 6 धावा. क्या बात है. 5 चेंडू 14 धावा. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 45 रन, 45 धावा. गोर घुंगरू घुंगरू केसाची गो, रोज खिडकी मनी मला दिसाची गो. मला बघून नशी लाजून, मला बघून नशी लाजून. थँक्यू. मला आयकॉन का निवडलंय त्याचं परिपूर्ण प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतो, नावाला साजेसा असा खेळ करताना आशिष पाटील रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 45 धावा, 45 रन्स. अप्रतिम. यावेळेला मात्र भागेश सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला डिलिव्हर्ट करत असताना पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील थोडीशी केली गेली होती. थर्ड अंपायर या ठिकाणी मात्र मुन्ना पठाण, त्या ठिकाणी अजित पुत्र मेन पंचांना पहिलं दर्शवतायत आणि मेन पंच दर्शवतील की थर्ड अंपायर आहे की नाही मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. पंच मात्र या ठिकाणी दर्शवतायत. यस अजितजी पुत्रन थर्ड अंपायर. यस थँक्यू. तर जय पवार यांना मी विनंती करेन, त्या आहेतच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे.
यस हृदयाची स्पंदने वाढली होती आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू व्हेरी मच नितेश पाटील, जय पवार. क्लीन बोलच्या माध्यमातून आशिष पाटील बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. आज या गावात तुफान माझं बल, वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल, हो तुफान माझं बल. या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवल, या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवल. 4 चेंडू आणि 14 धावा. चेंज ऑफ पेस केलं सुरेख पद्धतीने चेंडू. मात्र यावेळेला मुन्ना पठाण यांचं सुद्धा थँक्यू व्हेरी मच. त्यांना थोडंसं डाऊटफुल होतं आणि यावेळेला आपण पाहतो लगेच पंचांना मात्र मेन पंचांना त्यांनी दर्शवलं आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. 4 चेंडू आणि 14 धावा. गौरव किनी ऑपॉर्च्युनिटी आहे. भागेचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं की मला कर्णधाराने विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करायला सांगितलेले आहे. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सातत्याने संधी देते आणि त्या संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे आणि तेच दर्शवलं गेलं. भागेश मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 4 चेंडू आणि 14 धावा. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. भागेश अप्रतिम क्लास डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळाला. धावचीच्या फुला स्वरूपात फलंदाज गौरव किनी यांना मात्र जसे आले तसेच मात्र त्या ठिकाणी परतावं लागेल आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघ थोडासा बॅकफुटला जाताना आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 14 धावा. या विकेटच्या निमित्ताने पुन्हा एकदा या ऐकूया आपण सुमधुर संगीत. भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल, संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. थँक्यू. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 45 रन 45 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. रोहित शर्मा खेळेल की नाही चौथ्या कसोटीला. पुन्हा एकदा मात्र इंजुरी आहे त्या खेळाडूला. मात्र मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉवर मात्र नजरा असतील. त्या 2 खेळाडूंना मात्र चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय कमालीची गोलंदाजी केले. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा जर व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो आणि यावेळेला भागेशने मात्र या ठिकाणी कर्णधाराला विश्वास दाखवलाय. सुपर बॉलिंग. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं की 4 चेंडूंमध्ये हा सामना मात्र समाप्त होईल. यावेळेला अजूनपर्यंत आपण पाहतोय नेहरचा हा फटका. बिग ब्लास्ट. 6 धावा. सुपर टायमिंग. 6 धावा येत आहेत. 1 चेंडू आणि 8 धावा. पॉइंट टेबल खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. यावेळेला आपण पाहतो चामुंडा विराई फायटर्स संघ. नेहर मात्र थोडेसे नाराज होत आहेत परंतु नशिबाने साथ देईल का पाहायचं आहे. 1 चेंडू 8 धावा, 1 चेंडू 10 धावा, 1 चेंडू 11 धावा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेले आहेत. हे रेकॉर्ड मात्र विसरून चालणार नाही आहेत. कासारवडवलीच्या मैदानात सुद्धा हा मात्र रेकॉर्ड झालाय. त्यानंतर पाहिला तर गोडदेव अभिनव भाईंदरच्या मैदानात सुद्धा कृष्णा सातपुते आणि प्रशांत माची हा रेकॉर्ड झालेला आहे. 1 चेंडू 11 धावा, 1 चेंडू 8 धावेचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला क्लीन बोल्ड. सुरेख षटकार आल्यानंतर क्लीन बोल्डची मात्र खासियत आहे की काय भागेची. कॉंग्रॅच्युलेशन. यावेळेला मात्र चामुंडा विराई फायटर संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 59 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफुटला गेले. स्टार्ट चांगली झाली नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी परिणाम सोसावा लागला. मधल्या फळीतील फलंदाज नेहरने मात्र आक्रमकता सिद्ध केली. गुड बॅटिंग. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. JRT टेंबोडे, जतीन पाटील, रोशन पाटील अँड तुषार पामाळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला शौर्य वॉरियर्स भामटपाडा, MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजयजी किनी भामटपाडा. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. तर यावेळेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण वळणार आहोत. निरंजन अर्थातच पप्पू आपण यायचंय लगेच.